रामकृष्ण हरी सर्वांना. आज दिनांक 16 जुलै 2026. आपण 18व्या अध्यायाला सुरुवात केली होती. सोमवारपासूनच, मंगळवारपासून. फोटो बघायची सकाळ सकाळी इच्छा झाली आमच्या गाथाची. तर आपण कालपर्यंतच्या माऊलींच्या सेवेमध्ये आपण 353 ओव्यांचं वाचन केलं होतं. 18वा अध्याय आपला चालू झालाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वराशी. श्लोक 15वा. शरीर वाग मनोयोगीर्य कर्म प्रारभते नरः न्यायं वा विपरीतं वा पच्यते तस्य हेतवाः. तरी अवसात आली माधवी ते हेतू होय नवपल्लवी. पल्लव पुष्पपुंज दावी पुष्पफळाते का वार्षे आणि जे मेघे वृष्टी प्रसंगू. वृष्टीस्तव भोगू सस्य सुखाचा नातरी प्राची अरुणाते विये. अरुणी सूर्योदय होय सूर्य सगळा पाहे दिवो जैसा. तैसे मन हेतू पांडवा होय कर्मसंकल्प भावा. तो संकल्प लावी देवा वाचेचे गा. मग वाचेचे तातो दिवटा दावी कृत जात्यांची वाटा. तेव्हा करता रे गे कामटा कर्तृत्वांचा. तेथ शरीरादी कदळवाडे शरीरादी काय हेतूचे घडे. लोह काम लोखंडे निर्वाळी जे जैसे का थाथुंबाचा दाना. थांथू घालिता वैरणा तो तंतूची विचक्षणा होय पटू. तैसे मनवाचा देहांचे कर्म मनादी हेतूचे रचे. रत्नी घडे रत्नांचे दळवाडे जेवी. येथ शरीराधिक कारणे तेची हेतू केवी हे कोणे. अपेक्षे तरी तेने अवधारिजो. ऐका सूर्याची या प्रकाशा हेतू कारण सूर्याची जैसा. का उसाचे कांडे ओसा वाढी हेतू. नाना वाग देवता वानावी ते वासाची लागे कामवावी. का वेदांची बोलावी प्रतिष्ठा जे. तैसे कर्मा शरीराधिके कारण हे केर ठाऊके. परी हेची हेतू न चुके हेई येथ. आणि देहादिके कारणी देहादी हेतू मिळणे होय जया उभारणी. कर्म जात ते शास्त्रार्थे मानिले या मार्ग अनुसराय धनंजया. तरी न्याय तो न्याया हेतू होय जैसा पर्जन्य दोगदकाचा लोटू. विषाय परधरी चाळीचा फाटू. तरी चिरे परी अचाटू उपयोगी आधी. का रोपे निघाले अवसटे पडिले द्वारकेचे वाटे. ते क्षीणे परी सुनाटे नवचती पदे. तैसे हेतू कारणे मिळे उठी कर्मचे आंधळे. शास्त्राचे लाहे परी सुनाटे नवचती पदे. तैसे हेतू कारणे मिळे उठी कर्मचे आंधळे. शास्त्राचे लाहे डोळे ते न्याय म्हणिपे. ना दूध वाळीता ठाऊ पावे तव उतोनी जाय स्वभावे. तोही वेचू परी नवे वेचिले ते. तैसे शास्त्र सहाय्ये विना केले नो हे जरी अकारण. तरी लागो का नागवन दान लिखी. अगा 52 वर्ण पाता कोण मंत्रो आहे पंडुसुता. का 52 ही नुच्चारिता जीवी आणते. परिमंत्राची कळसणी जवणे निजे कोंदड पाणी. तव उच्चार फळवाणी न पवे जीवी.
तेवी कारण हेतु योगे जे बिसाट कर्म निघे ते शास्त्राचे न लगे कासे जीवा कर्म होतची असे तेव्हाही परी ते होणे नव्हे पायी तो अन्यायोगा अन्यायी हेतू चानावा तत्रैवं सती कर्तार मात्मानं केवल क्रियाः पश्यत्य कृतबुद्धित्वान् न स पश्यति दुर्मतीयः एवं पंचकरणा कर्मा पाचही हेतू हे सुमहिमा आता येथे पाहे आत्मा सापडला असे भानू न होनी रूपे जैसे चक्षुरूपाते प्रकाशे आत्म न होनी कर्म तैसे प्रकटित असे का पाही प्रतिबिंब आरिसा दोन्ही न होनी विरेशा दोही ते प्रकाश जैसा न्याहाळीता तो का अहोरात्र सविता न होणी करी पांडुसुता तैसा आत्मा कर्मा करता न होणी दावे कधी देहाहम मान भुली ज्याची बुद्धी देहेचा आदली ज्या आत्मविषयी झाली मध्यरात्री जेने चैतन्य ईश्वरा ब्रह्मा देहेचे केले परमसीमा तया आत्मकर्ता हे प्रमा अलोटोपजे आत्मची करता हा निश्चय नाही तत्वता देवोसी मी कर्म करता मानितो सास जे आत्मा मी कर्मा तितू सर्व कर्म साक्षी होतो हे आपले काही मातू नायकेची गाणे म्हणून उपमा आत्मयाते देहाची वरी मविजे ऐते विचित्र काही रात्र दिवसाते डोळ न करी काही जेने आकाशीचा काही साच सूर्य देखिला नाही तो थिल्लरीचे बिंब काही मानून नाही थिल्लराचे निझाले पण सूर्यासी आणि होणे त्याची नाशने कंपे कंपू अगा निद्रिताचे हो नये तव स्वप्न साच होलाही रज्जू नेनता सापा विहे विस्मो कवना जव कवळ हाती डोळा तव चंद्र देखावा की पिवळा काय मृगही मृगजळा भाळावे नाही ऐसा शास्त्र गुरुचेनी नावे जो बाराही टेकीने दिसिवे केवळ मौढ्याचे नेची जीवे जिया लाजो तेने देहात्मदृष्टीमुळे आत्मया घापे देहाचे जाळे जैसा अन्नाचा वेग उकोले चंद्रिमणी मग तया माननयासाठी देहबंदी शाळे किरटी कर्माचा वज्र घाटी कळा सेतू पाहे पाबंद भावना दृढा नळी वरी तो बाकुडा काय मोकळी आहे चवडा न ठकेची पुसा म्हणून निर्मा आत्मस्वरूपी जो प्रकृतीची केले आरोपी तो कल्पकोणीचा मापी मवीचे कर्म आता कर्मा माझी असे परित्याचे कर्माना स्पर्शे वड वानळा ते जैसे समुद्रोदका तैसे निवेगळपण जयाचे कर्म असणे तो किर जाणावा कवणे तरी सांगो जे मुक्ता ते निर्धारिता लाभ आपलेसे मुक्तता जैसे दीपी दिसे पाहता आपली वस्तू नाना आरिसा जवटीजे तव आपण पया आपण भेटीजे का पाणी पावता पाणी होईजे लवणे जेवी हे असो परतोही मागू दे प्रतिबिंब पाहे बिंबाते तव पाहणे जाऊन आई दे बिंबची होईल तैसे हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता घेसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा तरी कर्मा सोनी कर्म जो नावरे सरमे विषमे चर्मचक्षुचे निचारमे दृष्टी देसे तैसा सोडवला जो आहे त्याच रूप आता पाहे उपपत्तीचे वाहे उद्भवून सांगून यस्य नाह कृतं भाव बुद्धी यस्य न लप्यते अथवापि स लोकान न हंती न निबद्धते तरी अविद्येची अनिदा विश्वस्वप्नाचा हा धांदा भोगीत होतो प्रबुद्धा अनादि जो तो महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निथांबे माता हातू ठेविला नव्हे थापडीला जैसा ऐसे विश्वस्वप्ने माया नीद स्वांडोली धनजया सहसा चेलिया अद्वया नंदपणे जो तेव्हा मृगजळाचे कुर दिसते एक निरंतरा हारपती का चंद्रकर पाकत जैसे का बाळध्वनी होई जाय ते बागुला नाही त्राय पै जळिल्या इंधन न होय रंधन जीवी नानाचे वारी अपाठी ते स्वप्न न दिसे दिठी तैसे अहम ममता किरटी नवरेची तया मग सूर्य अंधारा लागे रिगो कापरते सुरंगी करीतो तयाचा भागी नाहीची जैसा तैसे आत्मत्वे बैठीला होई तो जया तया दृश्याते पाय ते दृश्य द्रष्टपणेशी होते जाई त्याची स्वरूपे जैसे वनी जया लागे ते वनीची झाली अंगे
बाह्य दाहक विभागे सांडे जेते तैसे कर्म कर्मा दुजेया तो करतेपणाचा आत्मया अवला होय ते गोलिया काही बाहीचे उरे ती आत्मस्थितीचा जोराहो मग तो देही जाणीले ठाव काही प्रलया वायूंचा उन्हाहो ओघू मानी तैसे ते पूर्ण अहमता काही देहपणे पंडित होता आवरे काही सविता बिंबी धरिला पै मंथुनी लोणी घेपे ते मागुती ताकी घापे तरी ते अलिप्तपणे सिब्बे तेनेसे काही नाना काष्टोनी विरेशा वेगळा विली या उताशा राहे काष्टाची या मांदुसा कुंडलेपणा का रात्रीची या पोटा आंथू निघाला जो हा भास्वतो तो रात्री ऐसी मातू एके काही तैसे वेदकपनेसी पडिले का ज्यांच्या ग्रासी तया देहनी ऐसी अहंता कैसे आणि आकाश जेथे जेथुनी जायचे तेथासे भरोणी म्हणून ठेले कोंदेनी आपोआप तैसे आकाश तैसे जे तेने करावे तो त्याची आहे स्वभावे मा कोणी कर्मी वेठावे करतेपणा नरोची गगनाविण ठाव मोहीचे समुद्र प्रवाहो नुठीची ध्रुवा जाओ ऐसे झाले ऐसे निअहंकृती भाव ज्याशा बोधी झाला वाहो तरी देहा जळ निर्वाहो तवा अतिक्रमण मग आगावारा जरी वाजवणे ओसरे तरी तोडोल रुखी उरे का सेंदे धृती राहे कापुरे वेचिलेने का सरलया गीतांचा समारंभो न वेचे राहवलेपणाचा शोभो भूमी लोळून गेली आंबो ओल थारे मग मावळलेनी अर्के संधीची भूमिके ज्योती दीप्ती कौतुके दिसे जैसी पैलक्ष भेदिली वरी बाण धाविते तवरी जब भरली आखी उरी बळाची ते नाना चाकी भांडे झाले ते कुंभारे परती नेले परिब्रह्मचे ते मागिले भोवंडलेपणे तैसा देहाभिमान गेलिया देह जेने स्वभावे धनंजया झाले ते पैसा चेष्ट विचते संकल्पे विन स्वप्न न लाविता दांगीचे वन न रचिता गंधर्व भुवन मोठी दिसी आत्मयाचे निउद्यमे विना तैसे देहादी पंचकारण होय आपण क्रिया जात पै प्राचीन संस्कार शेषे पाचही कारणे सहेतुके काम विजते गा अनेके कर्माकारी त्या कर्मा माझी मग समोर आगवे जग अथवा नवे सांग अनुकरो परिकुमद कैसोनी सुखे ते कमळ कैसे फाके ही दोन्ही रवी न देखे जया परी का बीजू वर्षुनी आभाळ ठिकरी आतो भूतळ अथवा करू शाडवळ पर्जन्यवृष्टी परितया देहोई ती जैसे नेनी जैसे का आकाशे तैसे देहेसी जो असे विदेह दृष्टी तो देहादिकी चेष्टी घडता मोडता ही सृष्टी न देखे स्वप्ने किरटी चेईला जैसा एरवी चामाचे डोळेवरी जे देखती देहेची वरी ते केरी तो व्यापारी ऐसेसी मानती का तृणाचा बाहुला जो आगराम मेरे ठेविला न साचचे राखी दाखवला मानिजेना तिसे नसले का नागवे हे लोकी येऊन जाणावे ठाणोरियाचे भवावे अनेक घाय का महासतीचे भोग देखे किर सकल जग परिते आगे ना आग ना लोक देखा तैसे स्वस्वरूपे उठिला जो दृश्यशी द्रष्टा आठला तो नेने काय राहटला इंद्रियाग्रामो आगाथोरी कल्लोळ साने कोपता तीराचे निजने एके एक गिळली हे मने मानिजे झरी तरी पाणी आकडी पाहे कोण गिळजित आहे काय तैसा पूर्ण तुझे नाही जे तो मारे सोनियाची या चंडिका सुवर्ण शोयेचे देखा सोनियाचा मयका नाशू केला तो देव लवसी आहे कडा व्यवहारू गमला कुडा वासुरी शूळ महिष चामुंडा सोनेसे आहे पै चित्रीचे पाणी होताशो तो दिटीचा भागवा भासू पटी आगे बोलाशो दोन्ही नाही मुक्ताचे देह तेसे हालत संस्कार वशे देखोनी लोक कपिसे करता मिळती आणि त्या कारणे आणतो घडो तीही लोक घातू परी तेने केली हे मातू बोलूची नये तेव्हा अंधारूची देखावा तेजे माते फेडी हे एक बोलीजे तेसे ज्ञानिया नाही तुझे करील खाई म्हणून त्याची बुद्धी नेने पाप पुण्याची गंधी गंगा मिळली या नदी मिटाळू जैसा आगीसे आग झगटलया काय पोळे धनंजया की शस्त्ररूपे आपणया आपणची तैसा आपण परायते जो नेने क्रिया जाता ते तर काय लिपवी बुंदिते तयाचे म्हणून कार्य करता क्रिया हे स्वरूपीचे झाले जया नाही शरीराधिक तया कर्मी बांधो जो करता जीव विल्लाने
कांडूने पाचही खाणे गणित आहे करणे आवती नाही तेथ न्यायो आणि अन्याय हा द्विदु साधुनी आहो उपविता न लभिथेव कर्म भवने या थोरडा की रकामा वीरता नव्हे आत्मा तरी म्हणती हनम उपक्रमा हातू लावे तो साक्षी चिद्रपो कर्म प्रवृत्तीचा संकल्प उडी तो का निरपो आपण छेदे तरी कर्म प्रवृत्ती लागे तया आयासू नाही अंगी जे प्रवृत्तीचे वळगे लोकोचे आहे म्हणून आत्म्यासे केवळ जो रुपची झाला निखा तया नाही बंदिशाळ कर्माची हे परिज्ञानाच्या पटे अन्यथा ज्ञानाचे चित्रवटे हेच चितारणी हे त्रिपुटी प्रसिद्ध जय हा. इथे आपल्या 460 ओव्यांचं वाचन झालं आहे. आता त्यांचा मराठीत अर्थ बघूया. मनुष्य शरीर वाणी आणि मन यांच्या योगाने जे जे विहित अथवा निषिद्ध कर्म करतो त्यांचे हे 5 हेतू आहेत. अकस्मात वसंत ऋतू आला तर तो वृक्षवेलींना नवीन पालवी उत्पन्न करण्यास कारण होतो. त्यावेळी नव्या फुटलेल्या पालवीतून पुष्पांचे गुच्छ दृष्टोत्पाला येतात व ती फुले फलांची प्राप्त करून देतात. अथवा वर्षा ऋतू मेघांना आणतो. मेघांच्या योगाने वृष्टी होते आणि वृष्टीमुळे धान्यापासून मिळणाऱ्या सुखाचा भोग होतो. अथवा पूर्व दिशेला अरुणाला प्रसवते. पूर्व दिशा अरुणाला प्रसवते. अरुणाच्या योगाने सूर्योदय होतो व सूर्याच्या योगाने ज्याप्रमाणे सगळा दिवस उजाडतो त्याप्रमाणे अर्जुना कर्मसंबंधी संकल्प होण्याला मन हे हेतू आहे. व अरे तो कर्मसंकल्प वाचेचा दिवा लावतो म्हणजे वाचेकडून बोलण्याची क्रिया करतो. मग वाचेची ती मशाल सर्व कर्माचा रस्ता दाखवते. तेव्हा करता जीव कर्तृत्वाच्या व्यापारात सापडतो म्हणजे करता बुद्धीने कर्म करू लागला असता त्याच्याकडे कर्तेपणा येतो. तेथे शरीरादी समुदाय शरीराधिकांश हेतूच आहे. जसे लोखंडाची वस्तू लोखंडानेच तयार करावी अथवा हे चतुर अर्जुना तंतूच्या ताण्यामध्ये आडवा तंतू भरला घातला असता तोच तंतू वस्त्र होतो. रत्नाचा आकार पैलू वगैरे जसा रत्नानेच तयार केला जातो त्याप्रमाणे मन वाचा आणि देह यांचे कर्म मन वाचादी हेतूकडे तयार होते. हे ते शरीराधिक कारणे तीच हेतू कसे होतात हे जाणावेची जर कोणाची इच्छा करीत असेल तर त्याने ऐकावे. एकच सूर्याच्या प्रकाशाला कारण व हेतू जसा सूर्यच आहे अथवा उसाचे एक कांडे जसे उसाच्या दुसऱ्या कांडाला वाढीला हेतू असते अथवा वाचेला वाघ देवतेचे सरस्वतीचे जेव्हा वर्णन करावयाचे असते तेव्हा दाचेचाच उपयोग करावा लागतो. अथवा वेदांचा मोठेपणा जसा वेदांनी सांगावा त्याप्रमाणे शरीर वाचा आणि मन ही सर्व कर्मांची कारणे आहेत हे सर्वच पक्के माहीत आहे. परंतु ही अधिष्ठानाधिकांत येऊन गेल्यामुळे हेतूही होतात यातही काही चूक नाही. आणि पूर्वी सांगितलेल्या देहादी 5 कारणांना शरीर वाणी व मन या हेतूंची जोड मिळाली असता ज्या सर्व कर्मांची उत्पत्ती होते ती कर्मशास्त्राने मांडलेल्या मार्गाला अनुसरून असतील तर तो न्याय कर्माला हेतू होतो. ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्याचा लोट सहज भाताच्या शेतात शिरला तर तो शेतात शिरतो परंतु त्याच अतिशय उपयोग होतो. अथवा एखाद्या घरातून रागावून निघालेला मनुष्य अकस्मात द्वारकेच्या वाटेला लागला तर त्याला चालण्याचे श्रम होतील खरे पण त्याचे चालणे व्यर्थ जाणार नाही. त्याप्रमाणे हेतू व कारण यांच्या मिलाफाने जे आंधळे शास्त्राला न जाणून झालेले कर्म उत्पन्न होते त्याला शास्त्राची दृष्टी प्राप्त झाली म्हणजे ते यथाशास्त्र झाले असता त्यावेळेला त्यास न्याय पुण्यकर्म असे म्हणतात. अथवा दूध तापत असताना भांड्याच्या काठापर्यंत वरती आले आणि तोच ते आपोआपच होताच गेले तोही दुधाचा खर्च झालाच पण तो योग्य कारणाला खर्च झाला असे होत नाही. त्याप्रमाणे शास्त्राच्या सहाय्याशिवाय केलेले कर्म जर निष्फळ होत नसेल तर चोरीस गेलेले द्रव्य दानात जमा धरावे लागेल म्हणजे चोरांनी लुटून नेलेले द्रव्य जसे दानात जमा होत नाही तसे शास्त्रांच्या सहाय्याशिवाय केलेले कर्म सफल होत नाही. अर्जुना 52 वर्णापलीकडे कोणता मंत्र आहे आणि 52 वर्णाचा उच्चार केल्याशिवाय कोणी मनुष्य राहिला आहे काय? परंतु अर्जुना जोपर्यंत मंत्रांची हातोटी कळले नाही तोपर्यंत वाणीला मंत्रोच्चारांचे फळ जसे प्राप्त होत नाही त्याप्रमाणे
कारण व हेतू यांच्या योगाने जे यदृच्छेने कर्म उत्पन्न होते ते कर्म जोपर्यंत शास्त्रांच्या कासेला लागणार नाही म्हणजे शास्त्राधाराने होणार नाही तेव्हा देखील कर्म होतेच, परंतु ते कर्माचे योग्य होणे नव्हे. पहा, तो अन्यायी मार्ग आहे व तो अन्यायी कर्मालाच हेतू आहे असे समजावे. असे असताना शास्त्र संस्कार विहीन बुद्धी असल्यामुळे जो शुद्ध आत्म्यालाच करता असे समजतो तो मूढ होय, त्याला यथार्थ असे समजत नाही. हे सत्कीर्तिवान अर्जुना, याप्रमाणे 5 कारण असलेल्या कर्मालाही 5ही हेतू आहेत. तर आता या कर्माच्या कारणात व हेतूत आत्मा कोठेतरी गोवला आहे काय, विचार कर. ज्याप्रमाणे सूर्य दृश्य पदार्थ होऊन डोळ्याला व दृश्य पदार्थांना प्रकाशतो, त्याप्रमाणे आत्मा कर्माचे कारण आणि कर्म न बनता कर्माचे प्रकाशन करतो. हे वीरश्रेष्ठ अर्जुना, असे पहा की आरशात पाहणारा हा जसा प्रतिबिंब व आरसा हे दोन्ही न होता या दोन्हींना प्रकाशतो, अथवा अर्जुना सूर्य हा दिवस व रात्र न होता जशी दिवस व रात्र आपल्या अस्तित्वावर दाखवतो, त्याप्रमाणे आत्मा हा कर्म आणि कर्माचा करता न होता त्या दृश्यांचे प्रकाशन करतो. परंतु देहाअहंकाराच्या मोहाने ज्याच्या बुद्धीने देहच मी असा निश्चय केला आहे आणि ज्याच्या ठिकाणी आत्म्याच्या ज्ञानाविषयी पूर्ण अंधार आहे, ज्याने चैतन्य, ईश्वर व ब्रह्मा यांना केवळ देहाच्याच अशा प्रकारच्या देहाच्याच मर्यादेत आणून ठेवले, त्याची आत्मा करता आहे आणि अशा प्रकारची दृढ समजूत होऊन बसते. आत्माच कर्म करता आहे असाही त्याचा खरोखरचा निश्चय नसतो. तो देहच मी आहे असे समजतो आणि म्हणून सर्व कर्माचा करता मी देहच आहे असे तो खरोखर मानतो. कारण कर्मातील सर्व कर्मांना साक्षीभूत असा आत्मा मी आहे, ही जी आदल्या स्वरूपाची यथार्थ स्थिती ती तो कानांनी कधी ऐकतच नाही. म्हणून असल्या समजुतीच्या माणसाने अपरिमित आत्म्याला देहानेच मर्यादित करावे, यात नवलते काय. उघड दिवसाला रात्र मानित नाही काय. ज्याने आकाशातील खरा सूर्य केव्हाच पाहिला नाही, तो डबक्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब हाच खरा सूर्य म्हणून मानित नाही काय. तो प्रतिबिंबच खरा सूर्य मानून मग डबक्याच्या उत्पत्तीने सूर्याला उत्पत्ती मानतो. त्या डबक्यातील पाण्याच्या हालचालीने सूर्य कंप पावतो आहे असे म्हणतात. अरे अर्जुना, झोपलेला पुरुष जेथपर्यंत जागा झाला नाही तेथपर्यंत स्वप्न सत्य मानले जाणे शक्य आहे. एखादा मनुष्य ही दोरी आहे असे न जाणून त्या दोरीला साप समजून घ्याला तर यात आश्चर्य ते कोणते. डोळ्यामध्ये जेथपर्यंत काळीचा विकार आहे तेथपर्यंत चंद्र पिवळा असा दिसणार. मृगजळाला पाहून हरिणांनाही मोहित होऊ नये काय. त्याप्रमाणे जो सासऱ्यांचा व गुरूंच्या नावाने त्यांच्याकडून आलेला 12ही गावांच्या शिवेवर टेकू देत नाही, शास्त्र व गुरु यांना जो मुळीच मानत नाही व जो केवळ मूर्खपणाच्या जीवित्वाने जगला आहे, असा ढगांचा वेग कोल्हा चंद्राच्या ठिकाणी मानतो. ढग पळत असताना चंद्र पळत असं म्हणतो तसा देहाला तो आत्मा भानीत असल्यामुळे त्याच्याकडून आत्म्याला देहाच्या जाळ्यात घातले जाते. आत्म्याच्या ठिकाणी देहाचे धर्म पाहतो. अर्जुना, मग तो जीव त्या मनुष्याने मान्याने देहरूपी तुरुंगात कर्माच्या बक्या गाठीने जखडला जातो. पहा की नळीवरील तो बापडा राहून त्याचे पंजे मोकळे असताही आपण बांधव घेऊन या दृढ भावनेने फसत नाही का. म्हणून निर्मळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो प्रकृतीने केलेला कर्माचा आरोप करतो तो कोट्यावधी कालापर्यंत कर्मातच अडकलेला राहतो. आता ज्याप्रमाणे वडवाणेल समुद्रात असून समुद्राचे पाणी त्याला स्पर्श करू शकत नाही, त्याप्रमाणे कर्मामध्ये असूनही ज्याला कर्म स्पर्श करू शकत नाही, वरील दृष्टांताप्रमाणे जो कर्मात असून कर्म करीत असून कर्मापासून वेगळेपणाने असतो तो खरोखर कोणत्या लक्षणाने जाणावा असे विचारशील तर सांगतो. कारण की ज्याप्रमाणे अंधारातील आपली वस्तू दिव्याच्या साहाय्याने पाहिली असता त्याप्रमाणे मुक्त पुरुषाविषयी विचार केला असता आपलीच मुक्तता आपणास प्राप्त होते. अथवा आरसा जसा जसा घासावा तसे तसे आपले प्रतिबिंब आपणास अधिक स्वच्छ दिसते. अथवा ज्याप्रमाणे पीठ पाण्याला मिळाले म्हणजे पाणी होते, हे राहू दे. प्रतिबिंब जेव्हा उलटून पुन्हा बिंबाला पाहते तेव्हा पाहण्याची क्रिया नाहीशी होऊन मूळचे बिंबच राहते. त्याप्रमाणे आपला हरवलेला अज्ञान आत्मभाव आपल्याला प्राप्त अपरोक्ष व्हावा अशी जर इच्छा असेल तर संतांसंबंधीचा विचार केला असता तो आत्मभाव त्यास शोधित येतो. म्हणून नेहमी संतांचेच वर्णन करावे, संतांचेच वर्णन ऐकावे. तर कर्मात असून जो बऱ्या वाईट कर्माने लिप्त होत नाही, ज्याप्रमाणे कातडीच्या डोळ्याच्या कातड्यात दृष्टी असून तो त्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे जो सर्वांच्या कर्मबंधनापासून मुक्त झाला आहे त्यांचे स्वरूप आता विचारांचा भाव उभारून सांगतो. पहा, ज्याच्या ठिकाणी मी कर्म करता हा अहंकार नाही
नाही. ज्याची बुद्धी अलिप्त असते त्याने जरी या सर्व जगताला मारले तरी तो कोणालाही मारित नाही व म्हणून बांधला जात नाही. तर जागे झालेल्या अर्जुना, अविद्यारूपी निद्रेमध्ये विश्वरूपी स्वप्नाचा व्यवहार जो अनादी कालापासून करीत होता, त्यास महावाक्याच्या उपदेशाच्या शब्दांनी हाक मारून मग आपल्या कृपेच्या सामर्थ्याने गुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला असेच नव्हे तर त्यास थापून जागी केले. अर्जुना, त्या क्षणी विश्वरूपी स्वप्नासह ती मायारूपी निद्रा टाकून देऊन जो मी अद्वैनंदारूप अशा मूळच्या आठवणीवर आला, तर मग त्यावेळी मूळ ज्याचे सतत एकसारखे दिसणारे गोल चंद्रकिरणे फाकता क्षणी ज्याप्रमाणे नाहीसे होतात, अथवा बाळपण निघून गेल्यावर बागलबुवा जसे बळ नाही किंवा लाकूड जळाल्यावर जसा स्वयंपाक होत नाही, अथवा जागृती आल्यानंतर स्वप्ने जशी प्रसन्न, त्याप्रमाणे अर्जुन त्याला मी व माझे हे उरत नाही. मग सूर्य अंधार पाहण्यासाठी वाटेल त्या भुयारात प्रवेश करतो, परंतु तो अंधार जसा सूर्याच्या वाटेला येतच नाही, त्याप्रमाणे तो आत्मभावाने पावला व्यापला गेला आहे. तो ज्या ज्या दृश्य पदार्थाला पाहिजे तो दृश्य पदार्थ दृष्टेपणासह त्याचेच रूप होत जातो. ज्याप्रमाणे अग्नी पदार्थाला लागतो तो पदार्थ अंगाने अग्नीच झाल्यावर मग जाळणारे व जळणारे असा भेद शिल्लक राहत नाही, त्याप्रमाणे आत्माहून भिन्न असणारे जे कर्म, त्या कर्मामुळे आत्म्यावर जो कर्तेपणाचा आरोप आला होता तो आरोप गेल्यावर जे काही बाह्य शब्दांनी अमुक आहे असे न सांगता येण्याजोगे होते, त्या आत्मस्थितीचा जो राजा आहे तो मग या देहाला आपले ठिकाण असे समजेल काय? तो मी देह असे मानेल काय? प्रळयकाळाच्या पाण्याची भरती आपणही कोग आहोत असे आपल्याला मानेल काय? अर्जुना, त्याप्रमाणे ती पूर्ण अहंता सर्व ठिकाणी मीच भरलेला आहे अशी व्यापक अहंता देहभावाने आवरली जाईल काय? जगाचे प्रकाशन करणाऱ्या सूर्याचा व्यापक प्रकाश, सूर्याचे बिंब जितके असते तितका मर्यादित होईल काय? ताक घुसवून लोणी काढल्यावर पुन्हा ते ताकात घातले असता ताकात मिसळे काय? अथवा हे वीरश्रेष्ठ अर्जुना, काष्टापासून अग्नी वेगळा केल्यावर तो पुन्हा पेटीत कोंबून राहील काय? पेटीत कोंबून ठेवल्यास राहील काय? अथवा रात्रीच्या पोटातून बाहेर निघालेला जो सूर्य तो रात्र अशी ही गोष्ट जरी तरी ऐकेल काय? त्याप्रमाणे ज्ञात्यासह संपूर्ण नेय जो घेऊन बसला आहे, हे ज्यांच्या अनुभवास नाही झाले आहे त्याला मी देह अशांता कोठून असणार? आणि आकाशाने जेथे जावे तेथेच ते आकाश भरलेले असते, कारण ते आकाश स्वभावतः सर्वत्र गच्च भरून राहिले आहे. त्याप्रमाणे काही कर्म करावयाचे असते, हे कर्म स्वभावतःच त्याचे रूप आहे. मग कोणत्या कर्माने त्याला कर्तेपणाने गुंडाळावे, म्हणजे कोणत्या कर्मसंबंधाचा त्याने आपणाकडे कर्तेपणा घ्यावा, कारण त्याला कर्म हे आपल्या स्वरूपाहून वेगळे उरले नाही. आकाशाशिवाय जशी कोठे रिकामी जागा नाही, अथवा समुद्राला जसा प्रवाह नाही, अथवा ध्रुवाला जशी आपली जागा सोडून उठून जाणे नाही, त्याप्रमाणे त्याची स्थिती झाली. याप्रमाणे देहांकाराचे असणे त्याच्या स्वरूपानुभवात बाधित झाले आहे, तरी पण शरीर आहे तेथपर्यंत त्याच्या संघाताकडे कर्म होतात. अरे अर्जुना, वारा जरी वाहून थांबला तरी वाऱ्याने उत्पन्न झालेला कंप झाडाच्या ठिकाणी राहतो, अथवा करंडीतील कापूर जसा संपला तरी करंडीत त्याचा वास राहतो. गाण्यांचा समारंभ संपल्यावर गाण्याच्या रंगाचा मनावरील परिणाम जात नाही, अथवा जमिनीवर पाणी वाहून गेले तरी ओले राहते. अर्जुना, सूर्य मावळल्यावर देखील संध्याकाळच्या वेळेला सूर्याच्या ज्योतीचे तेज जसे सहज दिसते, लक्ष भेदल्यावर देखील बाणात वेगाचा जोर शिल्लक राहिला आहे, तेथपर्यंत बाण सारखा पुढे जातच राहतो. अथवा चाकावर मडके तयार झाले व ते कुंभाराने बाजूला काढले तर आधीच्या फिरवण्याच्या गतीमुळे ते चाक फिरतच राहते. त्याप्रमाणे देहाभिमान गेल्यावर सुद्धा अर्जुना, देह ज्या प्रारब्धाने झाला आहे ते प्रारब्ध देहाला आपोआप कर्म करावयास लावतेच. आपणच अमुक एक स्वप्न पडावे अशा संकल्पाशिवाय असे आपणास स्वप्न पडते, अथवा अरण्यातील झाडे जशी न लावता उगवतात, अथवा ज्याप्रमाणे गंधर्व नगर कोणी तयार न करता आपोआप उत्पन्न होते, त्याप्रमाणे आत्म्याच्या व्यापाराशिवाय देहादी 5 कारणाकडून आपोआप सर्व कर्म होतात. पूर्वजन्मीच्या संस्कारांच्या
शरीरा वाचादी हेतूसह देहादी 5 कारणे अनेक प्रकारचे कर्म निर्माण होतात. मग त्या कर्मामध्ये सर्व जगाचा नाश हो अथवा दुसरे चांगले नवे जग उत्पन्न हो. परंतु चंद्र विकास आणि कमल कसे उमलते हे दोन्ही ज्याप्रमाणे सूर्य जाणत नाही अथवा मेघातून विजेचा वर्षाव होऊन पृथ्वीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होत अथवा मेघ पर्जन्याची वृष्टी करून सगळे भूतल हिरवेगार करून टाकून परंतु त्या दोघांची जशी आकाशात खबरही नसते त्याप्रमाणे जो देहातच देहाभिमान रहित स्थितीने असतो. अर्जुना, ज्याप्रमाणे जागा झालेला मनुष्य स्वप्न पाहत नाही त्याप्रमाणे देहाधिकाच्या कर्माने दृष्टी उत्पन्न झाली किंवा नाश पावली तरी देखील त्याला त्याची खबर नसते. एरवी कातड्याच्या डोळ्यांनी स्थूल दृष्टीने ते त्याला देहधारी बुद्धीने पाहतात. ते खरोखर तो कर्म करणारा आहे असेच मानतात. गवताचे बुजगावणे करून जे शेताच्या बांधावर ठेवले असते ते बुजगावणे खरोखरच रखवालदार आहे असे कोल्हा मानित नाही काही. वेडा मनुष्य वस्त्र नेसलेला आहे की नागवा आहे दुसऱ्या लोकांनी येऊन जाणावायचे अथवा युद्धात वीरश्री संचारलेल्या योद्ध्याच्या जखमा दुसऱ्यांनी मोजावायच्या अथवा सती जावयास निघालेल्या पतिव्रता स्त्रीचे भोग शृंगारादी खरोखर सर्व लोक पाहतात. परंतु त्या सती जाणाऱ्या स्त्रीस अग्नी स्वतःचे शरीर अथवा लोक यांचे भानही नसते. त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपाच्या बोधाने जागा झाला आहे आणि ज्याचा द्रव्य व द्रष्टा या दोन्ही सापेक्ष भावना नाहीशा झाल्या आहेत तो आपल्या सर्व इंद्रियांनी काय केले हे जाणत नाही. अरे अर्जुना, मोठ्या लाटेत लहानशा लाटा नाहीशा होत असताना एका मोठ्या लाटेने दुसऱ्या लहान लाटेला गिळले हे जरी नदीच्या काठावरच्या मनुष्याने मनाने मानले तरी पाण्याच्या दृष्टीने कोणी कोणाचा ग्रास करीत आहे. त्याप्रमाणे पूर्ण पुरुषाला असा दुसरा पदार्थच प्रतीत होत नाही काय. ज्याला तो मारील हे पहा. सोन्याच्या देवीने सोन्याच्याच शुळाचा सोन्याच्याच महिषासुराचा नाश जरी केला हा व्यवहार पुजाऱ्याच्या दृष्टीने जरी खरा वाटला तरी वास्तविक पाहता महिषासुर व देवी हे सर्व सोनेच आहे. चित्रातील पाणी आणि अग्नी हा केवळ दृष्टीला होणारा भास आहे. चित्र काढलेल्या शास्त्रात अग्नी अथवा ओलेपणाचा अंश ही दोन्ही माहीत. त्याप्रमाणे मुक्त पुरुषाच्या देह प्रारब्ध संस्काराने कर्म करीत असताना पाहून मूर्ख लोक त्याला कर्ता असे म्हणतात आणि त्या मुक्त पुरुषाचा कर्म करण्यामध्ये तिन्ही लोकांचा नाश हो पण तो त्या मुक्त पुरुषाने केला अशी गोष्ट बोलूच नाही. आधी तर सूर्याने अंधार पाहावा पण सूर्यापुढे अंधार येतच नाही. मग सूर्य अंधाराचा नाश करतो हे कोठे बोलता येईल. त्याप्रमाणे ज्ञाताला त्याच्याशिवाय जर दुसरे काही नाही मग तो काय करणार कशाचा नाश करणार. म्हणून त्या मुक्त पुरुषाची बुद्धी पाप पुण्याचा मेळ जाणत नाही. ज्याप्रमाणे नदी गंगेला मिळाल्यावर त्या नदीचा पूर्वीचा अपवित्रपणा राहत नाही. अर्जुना, अग्नीला अग्नीचा स्पर्श झाला तर कोण कोणाला पोळील का शास्त्र आपणच आपल्याला रुतेल काय. त्याप्रमाणे जो कर्मपात्राला आपणहून वेगळे समजतच नाही अशा स्थितीत कोणते कर्म त्याच्या बुद्धीला कर्तेपणाने लिप्त करेल. म्हणून कार्य कर्ता व क्रिया हे ज्याला आपले स्वरूप झाले आहे त्याला शरीराधिकांकडून कर्म झाले असता त्या कर्माचे बंधन नाही. आपल्या बुद्धीच्या कौशल्याने कर्तृत्ववान जो जीवात्मा तो कर्मांची कारणे असलेल्या शारीराधिक पानसिया ह्या खाणीकडून इंद्रियरूपी 10 आवतांच्या सहाय्याने कर्ममंत्र तयार करीत आहे. तेथे न्याय व अन्याय विधी निषेध असे 2 आकार सांधून कर्माच्या इमारती उभारण्याला एक क्षण लावित नाही. या एवढ्या मोठ्या कामाला आत्मा खरोखर सहाय्य होत नाही पण तो या कर्माच्या आरंभाला हात लावतो असे म्हणशील तर तेही नाही. ज्ञानस्वरूप असा जो केवळ साक्षीभूत आत्मा तो त्या उत्पन्न होत असलेल्या कर्म करण्याच्या प्रेरणेच्या संकल्पाला तरी निरोप आपण देतो काही नाही. तर कर्म प्रवृत्तीकरिता आत्म्याला स्वतःला काही श्रम पडत नाही कारण की प्रवृत्तीची देखील बिघाड वाहणारे देह बुद्धिमान जीवच आहेत. म्हणून जो आत्म्याचे केवळ शुद्ध रूप झाला त्याला या कर्माचा तुरुंग नाही. परंतु अज्ञानरूपी शस्त्रावर जे विपरीत ज्ञानाचे स्थूल सूक्ष्म प्रपंचाचे चित्र उमटते तेथे चित्र काढणारे जीन त्रिपुटी प्रसिद्ध आहे. येथे आपल्या 460 ओव्यांचं वाचन झालेली सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया आणि सेवेला स्वल्प विराम द्यावा.